हॅलो नमस्कार सर्वांना। आम्ही निघालेलो आहोत बाहेर। इथे मम्मी आहेत, माझ्या बाजूला इथे आर्विक आहे आणि पुढे बसलेले आहेत मंदार। भारतात येऊन आम्हाला ऑलमोस्ट 1 वीक झालेला आहे। मम्मीच्या बर्थडेला सर्व रिलेटिव्स भेटले, तरी आज आम्ही आलेलो आहोत काकीच्या घरी, कारण काकींनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं। एका महत्त्वाच्या कामामुळे ना आम्हाला यायला उशीर झाला। आता वाजलेले आहेत दुपारचे 3, त्यामुळे आल्यावर लगेचच आम्ही फ्रेश होऊन जेवायला बसलेलो आहोत। आणि इथे मंदार आणि मम्मींसोबत आई जेवायला बसलेली आहे, म्हणजेच काकी। आणि आतमध्ये दिसतोय तो माझा दीर म्हणजेच ओंकार, आणि ही आहे त्याची छोटीशी परी राणी सियारा। आणि इथे आर्विक सुद्धा आहे, आणि इथे आमची ताटं सुद्धा रेडी झालेली आहेत। थोड्याच वेळात आम्ही सुद्धा जेवायला बसू रुचीसोबत, जी माझी वहिनी आहे। आणि आजचा मेन्यू तिघांनी मिळून बनवलेला होता, तो म्हणजे पावभाजी, सोयाबीन पुलाव, कोशिंबीर, बाकी सर्व। जेवण आटोपल्यानंतर आम्ही सर्व मस्त बेडरूममध्ये गप्पा मारत बसलो होतो। आर्विक आणि त्याची छोटी सिस्टर सियारा दोघेही मस्त मज्जा करत होते। आणि आज येण्यामागचं खास कारण म्हणजे मुलांची भाऊबीज। पण आर्विकला सियारा आणि काव्या म्हणजे माझ्या ननंदबाईंची मुलगी, हे दोघेही भाऊबीज रक्षाबंधन करायचे, पण आता बऱ्याच वेळानं त्यांची मिस झाली, कारण लांब राहतो त्यामुळे। शेवटची भाऊबीज झाली तेव्हा तिघेही फार लहान होते, आणि लहान मुलं कालांतराने बऱ्याच गोष्टी विसरत असतात। मुलं आपली आपली खेळत होती, आणि आम्ही सर्वांनी सुद्धा निवांत बराच वेळ गप्पा मारल्या। आणि मग भाऊबीजला सुरुवात केली तर दोघांची फार मजा येत होती। आम्हाला फार हसायला येत होतं, कारण एक बसतोय तो दुसरा उठतोय, अशी जगावेगळी भाऊबीज चालू होती। आणि दोन्ही छोट्या छोट्या बहीण भावांनी एकमेकांना मस्त मस्त गिफ्ट दिले। आणि आर्विकचा ओंकार काका नेहमीच त्याला खूप मस्त मस्त असे टॉयज देत असतो। कधी कधी ना आपल्या लहान मुलांना आपण आई वडील म्हणून जितक्या छान छान खेळणी घेत नाहीत ना, तितके त्याचे काका, मामा, आत्या, मावश्या सगळ्या घेत असतात अगदी प्रेमाने। या पिल्लांची मजेशीर अशी भाऊबीज कशी होते ते तुम्ही नक्की बघा। आणि फक्त आर्विकलाच नाही तर ओंकार आणि रुचीने आम्हा प्रत्येकाला काही ना काही मस्त अशी भेटवस्तू दिली। आणि ते सियारा आम्हा सगळ्यांना तिच्या छोट्या छोट्याशा हातांनी आम्हाला गिफ्ट देत होती। आज आर्विक आणि सियारा दोघेही खूप मस्त खेळले। आर्विक तसाही खूप एक्सायटेड होता त्याच्या बहिणींना भेटण्यासाठी, त्यामुळेच आज तो खूप जास्त हॅपी झालाय। घरी मस्त जेवण, निवांत गप्पा, मुलांचा खेळ झाल्यानंतर ओंकार आम्हाला घेऊन आलेला आहे त्यांच्याच कॉम्प्लेक्समधल्या क्लब हाऊसमध्ये। आणि खरंच खूप सुंदर गार्डन आहे, आणि गार्डनशिवाय इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत एंटरटेनमेंटसाठी, रिलॅक्सेशनसाठी। आम्ही सर्व मस्त बघत होतो, फिरत होतो, तेपर्यंत दोन्ही मुलं मस्त प्ले एरियामध्ये खेळत होती, आणि त्यांच्यासोबत रुची थांबली होती। कॉम्प्लेक्स तर छान आहेच, पण त्यातल्या असणाऱ्या सर्व अम्युनिटीजसुद्धा तितक्याच सुंदर होत्या। यानंतर आम्ही कॅफेटेरियामध्ये गेलो, तिथे एकत्र सर्वांनी कॉफी घेतली, आणि आता वेळ झाली होती निघायची, कारण दुपारी आलो होतो, आता संध्याकाळ झाली होती। तर असा होता आजचा मिनी व्लॉग। आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये। बाय।